गोंडगाव येथे आषाढी एकादशी विठ्ठल रुक्माईचे पूजन संपन्न। गोंडगाव येथील श्रीराम मंदिर प्रति पंढरपूर म्हणून संबोधले जाते। गेल्या 50 वर्षाची परंपरा कायम असून परिसरातील सावदे, घुसर्डी, लोण, कनाशी, बांबरुड, कजगावसह परिसरातील लाखो भाविक या दिवशी विठ्ठल रुक्माई मंदिराचे दर्शनासाठी येतात। यावर्षी एकादशीच्या पूजेचे मान सुवर्णकार समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त PSI सुनील पोद्दार यांचा मुलगा राहुल पोद्दार व सून श्रद्धा पोद्दार यांच्या हस्ते ब्राह्मण रामभाऊ देवा यांच्या पौरोहित्याने संपन्न झाले। यावेळी गावातील तरुण मित्रमंडळींनी व ग्रामस्थांच्या मदतीने साबुदाणा खिचडी, केळी, आंबे, फळांचे वाटप भाविकांना करण्यात आले होते। राम मंदिर चौकात सकाळपासूनच भाविक वातावरणाने दुमदुमला। लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिराची माहिती घेतली आहे। दिव्य महाराष्ट्र न्यूज उपसंपादक सतीश पाटील यांनी घेतलेली लाईव्ह मुलाखत। रामकृष्ण हरी, आज आपल्या मंदिरात एक तुमचं स्वागत आहे की तुम्ही पूजा अर्चा केली। दादा, तुम्ही एक रिटायर सिनियर ऑफिसर आहे, पण तरी तुम्ही आपल्या मंदिराला महत्त्व दिलं, काय सांगणार आहे याविषयी? आम्ही या गावाचे रहिवासी असून या गावाचे जेवढे ग्रामदैवत आहेत त्यांची सेवा करण्याची आमची खूप इच्छा आहे। जेवढी आमच्याकडून सेवा होईल तेवढी आम्ही सेवा करण्याची आमची तयारी आहे। जय हरी माऊली, तुम्ही एक मनाने श्रीमंत असे भाविक आहे, तुमच्या सदकामना नेहमी पुरे हो। आजच्या जे आषाढी एकादशी, या एकादशीचं काय महत्त्व सांगणार तुम्ही? आजची आषाढी एकादशी ही मोठी महा एकादशी म्हटली जाते आणि या एकादशीचं महत्त्व आहे। पंढरीनाथ आपले भीमाच्या तटी म्हणजे पंढरपूरला निवास झालेला आहे, त्याप्रमाणे आपल्या गोंडगाव गावात सुद्धा तसंच पंढरीनाथाचं मोठं आमच्या 3 पिढ्यांना म्हणजे माहिती पण नाही एवढं जुनं हे मंदिर आहे। आणि त्या मंदिराची आमच्या एक आशा आहे की प्रत्येक दिवशी नित्यनेमाने काकड आरती, पूजा, अभिषेक होतो आणि आज त्यात महापूजा यांचा योग आमच्या इथले सुनील साहेब पोद्दार हे आणि त्यांचं कुटुंबीय यांनी महापूजेचा लाभ घेतला आणि याचा साथ महापूजा, अभिषेक, तुळशी दल, पत्र विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलं आणि एकादशी निमित्ताने आमच्या ग्रामस्थ काही भावांनी इथं प्रसादाचा म्हणजे साबुदाण्याची खिचडी याचा प्रसाद सुद्धा म्हणजे वाटप केला। हे कोणाला न माहिती करता त्यांनी ते पण करून दाखवलं। अशीच ह्या मंदिराची भरभराटी आणि प्रगतीला जावं आणि सगळ्या ग्रामस्थांचं आणि आजूबाजूच्या जेवढे लोकांचं आहे, सावजा खेड्यापाड्याच्या लोकांचे जे आहे त्या सर्व लोकांचं कल्याण, जगाचं कल्याण भगवंत त्यांच्या कृपेने, देवाच्या कृपेने सर्वांचं कल्याण हो आणि अशीच मंगळमय ही आषाढी कार्तिक एकादशीला प्रत्येक वेळेस म्हणजे घरोघरी दिंडी स्वरूपात म्हणजे दिंडी पण संध्याकाळी फिरली जाते आणि संस्कृती ही परंपरा चाललेली आहे, अशी आपल्या आषाढीचं महत्व आहे। पण आज आपलं हे गोडगाव आहे, या गोडगावाचं महत्त्व तर तुम्ही सांगितलं, आज सर्व एकत्र आहे, पण आजचा जो दिवस आहे या दिवशी आता भाविकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? एकूण परिस्थिती म्हणजे ही मनाच्या शुद्धीकरण करण्याची एकादशी आहे। एकूण परिस्थिती म्हणजे आपल्या सर्वांचं शुद्धीकरण त्याच्याने होतं। भगवंताने ते वरदान दिलेलं आहे। जरी कोणी 12 महिन्याच्या एकादशा नाही केल्या तरी आषाढी एकादशा 2 आणि कार्तिक एकादशा 2 ह्या महत्त्वाच्या आहेत, त्या सांगितल्या म्हणून सर्व लोक त्या 4 एकादशा करतात। त्याचं 12 महिन्याचं पुण्य पूर्णपणे फळ त्यांना मिळतो, असं एकादशीचं महत्त्व आहे। ठीक आहे, धन्यवाद। रामकृष्ण हरी।